सो वेलकम एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम टू सदैव क्लासेस. नेक्स्ट पोएम आपण घेतोय. पोएमचं नाव आहे लेक. लेक म्हणजे मुलगी. लेक कोण लिहिलेलं आहे बघा. अस्मिता जोगदंड चांदणे या कवयित्री आहेत. अस्मिता जोगदंड चांदणे. जन्म आहे 1984चा. त्यांनी अस्मिता नावाची कविता संग्रह लिहिला आहे. स्वाक्षरी, वेदनांचे भार, वलय, भूमी, माय मातीचं लिंपण, काट्यातून ओढती पंख हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आता या कवितेमध्ये काय म्हटलं त्यांनी, लेक घरात वावरते तेव्हा सगळे घर कसं असतं, हसरे असतं, प्रसन्न आणि बोलके होते. तिच्या हसण्याने रुसण्याने घराला हरपण राहते. लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन कवी प्रस्तुत कवितेत कवयित्रीने केलेले आहे. कोणाचं? लेकीचं वर्णन केलेलं आहे. कवितेचं नावच आहे लेक. बघा, ही लेक आहे. चला स्टार्ट करूया. काय म्हटलं बघा, लेक तांबड कुंदन लेक हिरव गोंदन. काय म्हटलं त्यांनी? लेक तांबड कुंदन लेक हिरव गोंदन, लेक झाडाची पालवी लेक हाडाचं चंदन, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते, लेक नसता घरात असं लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. अशी चिमणी बोल की साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते. सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा. काय म्हणते त्यांनी? फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. तर लेकीला बऱ्याचशा त्यांनी उपमा दिलेल्या आहेत या ठिकाणी. बघा, आस म्हणजे इच्छा, अपेक्षा, ऊर म्हणजे हृदय, पर्वा करणे म्हणजे काळजी, पर्वा न करणे म्हणजे काळजी न करणे. बघा, तर कोणकोणत्या उपमा दिलेल्या आहेत लेकीला? लेक काय आहे? तांबडं कुंदन आहे. लेक हिरवं गोंधन आहे. तुम्हाला माहित असेल गोंधन सर्वांनी पाहिलं असेल, हातावर असतं, जुन्या व्यक्तींच्या हातात गोंधन वगैरे असतं. झाडाची पालवी आहे लेक आणि हाडाचं काय आहे तर चंदन आहे, असं कोण म्हणतं? लेख कवयित्री म्हणत आहेत. आता जेव्हा लेक घरात असते तेव्हा सर्व कुठली काळजी नसते, आणि जेव्हा लेक घरात असते तेव्हा रोज समय पेटते. म्हणजे जसं समय आपल्या प्रकाशाने संपूर्ण घर उजळून टाकते, तशी मुलगी जेव्हा लेक असते ती काय करते? घराला उजळून टाकत असते. आणि जेव्हा लेक घरात नसते तेव्हा आपल्याला आस असते की लेक कधी घरात येईल. वेळ जागी थांबलेली असते. म्हणजे का? तर बाबा आपली लेक कधी येईल, कधी येईल हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. आणि आणि मनही उदास होतं जेव्हा लेक घरात नसते. असं चिमणी बोल की साऱ्या घरात हसते. चिमणी कशी? आणि तुम्हाला माहित असेल की लहान मुली फार बोलतात, बोलके असतात, त्या फार बोलतात. त्यामुळे काय होतं, घरामध्ये पूर्ण घर हसत असतं. थोडे रागावले, जर मुली तिला रागवते ती रुसून बसते. तुम्हाला माहित असेल लहान मुलं रुसून बसतात आणि मुली सहसा जास्त रुसून बसतात. सगळं जग जरी आपल्याला रुसलं तरी सुद्धा आपल्याला टेन्शन, काळजी, पर्वा करायची नाही. पण आपली जी पाकळी आहे, आपली जी मुलगी आहे, तिला कधी रुसू द्यायचं नाही, असं कोण म्हणतं? कवयित्री म्हणत आहेत. फक्त लेकीला कळते, या लेकीलाच फक्त निसर्गाची भाषा कळते, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. अशा प्रकारे लेकीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. जेवढं बोलावं तेवढं कमी असतं लेकीबद्दल. बघा इथे खूप छान अशी कविता त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे, आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. कवयित्री कोण आहेत तर अस्मिता जोगदंड चांदणे. कुंदन गोंद असे बरेच शब्द आहेत. आता आता हे काय झालं तर बघा, इथे मुलाबद्दल लिहिलं आहे. जसं आई म्हणते माझा छावा, बाबांचा मी बोलका रावा, ताई म्हणते मला राजा, तिच्याशी खेळताना येते मज्जा, आजोबांचा मी गुणांचा ठेवा, आजी करते माझी वावा, धावून करतो कामे चार, सर्वांचा मी लाडका फार. आता मुलीबद्दल जर वर माहिती दिलेली आहे तर इथे मुलाबद्दल माहिती दिलेली आहे. मुलं आणि मुलगी बघा, लक्षात घ्या. मुलगा आणि मुलगी कसे असतात? एक समान असतात, दोघांनाही समान
सन्मान सारखा द्यायचा असतो. दोन्ही सारखे असतात, लक्षात घ्यायचंय. मुलगा आणि मुलगी यामध्ये कुठलाही फरक नाही. दोन्ही सारखे असतात आणि आई वडिलांसाठी सगळे सारखे असतात. आणि आपण सुद्धा समाजामध्ये मुलगा आणि मुलीमध्ये कुठलाही भेद करायचा नाही, लक्षात घ्या. तर जसं मुलीचं वर्णन केलं, मुलाचं वर्णन केलं आहे, की मुलगा सुद्धा आई वडिलांचा लाडका असतो. मुलं सुद्धा बडबड करत असतात. ताई म्हणते राजा. आणि आपल्या बहिणीचा जो जीव असतो तो भावामध्ये बराच भरपूर असतो. एक सेकंड. येस, चलो. आजोबांचा गुणांचा ठेवा आहे. आजी करते वाह सगळी कामं करतात आणि मुलं धडपड करतात, भरपूर कामं करतात. कुठली कामं करायला मुलं पुढे पुढे असतात. पण प्रत्येकाची वैशिष्ट्य असतात. जसं मुलीची वैशिष्ट्य आहे, तसं मुलांची वैशिष्ट्य आहे. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने करत असतो. मराठी विलोम पद म्हणजे काय रे बघा. विलोम पदचा अर्थ काय आहे तर, की असे वाक्य जे उलटे वाचले तरी काय होतं, उलट वाचले तरी कसं होतं, उलटे वाचले तरी सुद्धा त्याचा अर्थ अगदी तसाच असतो. असं बघा. टेप आणा आपटे. त्याला उलट वाचायचं. टेप आणा आपटे. ओके. टेप आणा आपटे. तो कवी ईशाला शाई विकतो. तो कवी ईशाला शाई विकतो. समजलं? सो तुम्ही त्याला आशय झालं तरी तेच वाक्य आणि उलट झालं तरी वाक्य तेच राहणार आहे. त्याला म्हणतात विलोमपद. ती होडी जाडी होती. ती होडी जाडी होती. ती होडी जाडी होती. हाच तो चहा. हाच तो चहा. बघा इथे माझा हाच तो चहा. हाच तो चहा. सर जाताना प्याना ताजा रस. सर जाताना प्याना ताजा रस. काका वाचवा काका. परत बघा. काका वाचवा काका. काका वाचवा काका. असे पण वाक्य तुम्ही सुद्धा तयार करू शकता. त्याच्यामध्ये खूप मजा येते. जसं इंग्लिशमध्ये आहे ना ते जिब्रिश करायचे म्हणतात त्याला, त्या प्रकारचं. आता एक चित्र बघून तुम्हाला भावना व्यक्त करायच्या आहेत. बघा या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी मुलाला लागलेला आहे पायाला. ही मुलगी आहे या ठिकाणी आणि हा ससा आहे. तो कुठे चाललाय? खेळतो आपला. तर केवळ प्रयोगी वाक्यात त्याचे काही शब्द आहेत. जसं हर्षदर्शक, शोकदर्शक. हर्ष म्हणजे आनंद, शोकदर्शक. हर्ष म्हणजे वाह वा वा असे शब्द असतात ना. त्याच्यावर आहा, ओहो, आहा, याहा हे सगळे शब्द आले त्याच्यामध्ये. शोक म्हणजे काय? ऊ, अरे रे, अय्या, ई, अगाई, हाय 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 वगैरे. आश्चर्यकारक, ओहो, अबब, बाप रे, आहा, चकचक, अरे च्छा. हे झाले आश्चर्यकारक. प्रशंसा कुठे करतो? शाबाश, भले, वा वा, छान छान, ठीक, फक्कड, खाशी. हे सगळे झाले शब्द तुमचे प्रशंसा दर्शक. संमत दर्शक मध्ये आपण तो हा, जी, हा, ठा, ठीक, बरा आहे, हा हे सगळे शब्द आपल्याला येतात. तसं विरोध दर्शक छे, हट, छट, हॅट, ऊ, चू, चू, कसं होतं छे छे वगैरे शब्द. तिरस्कार दर्शक मध्ये काय येतात? धिक, थू, शीड, हुड, हुड, हट, छी हे शब्द तिरस्कार दाखवतात. संबोधन मध्ये काय दाखवतात? अरे, अगे, अहो, ए, अगो, बा, रे, अगी वगैरे वगैरे शब्द येतात. मौन दर्शक मध्ये चूप, गप, गुपचूप, चिडीचूप वगैरे शब्द तुमचे मौन दर्शक मध्ये येतात. हा एक ग्रामरचा पार्ट आहे तुमचा, व्याकरणाचा, मराठी व्याकरणाचा. आपली समस्या आपले उपाय. आपली समस्या आपले उपाय. तो घेऊन टाकूया आपण, म्हणजे आपलं काय समस्या आणि काय उपाय बघा. आई म्हणते अरे जॉर्डन, मुलाचं नाव आहे जॉर्डन, हा किती कपड्यांचा ढीग आहे तुझ्या. जॉर्डन म्हणतो आई काय करू ग मी जुन्या कपड्यांचं. आई म्हणते मुळात आवश्यक तेवढेच नवीन कपडे घ्यावे, त्यांचा पुरेपूर वापर करावा. जॉर्डन म्हणतो अगं हो, पण आता काय करू ते सांग. आता यातले जे कपडे वापरण्यासाठी चांगले आहेत ते बाजूला करायचे, जे अंगाला येत नाही, जे फाटले आहेत ते वेगळे करायचे. आई आपण या जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करूया. पुन्हा पुन्हा आपण कपडे वापरू शकतो. कसे वापरू शकतो बघा आपण. तर आपण काय करू शकतो, नक्कीच यापासून वेगळ्या कलात्मक गोष्टी बनवू शकतो. जसं या कपड्याचं आपण काय बनवू शकतो, बॅग बनवू शकतो. त्याचबरोबर आपण काय करू शकतो बघा. चला, तुला सुट्टी आहे ना, हा आपण दोघे मिळून काय करूया, पर्स बनवू, तोरण बनवू, पायपुसणी बनवून दाखवते बघा. हे पायपुसणी बनवली जुन्या कपड्याची, पर्स बनवली, तोरण बनवलेलं आहे. पण तुमच्या घरात सुद्धा अशा वेगवेगळ्या वस्तू असतात आणि कपडे आपल्या घरामध्ये भरपूर असतात. तर आपण याचा
पुनर्वापर करू शकतो. वी कॅन रिसायकल और रियूज द थिंग्स. रिसायकल और रियूज द थिंग्स गाईज. तुमच्या घरात सुद्धा आहे, तुम्ही सुद्धा प्रयत्न करू शकता.